नमस्कार, माझ्या लेटेस्ट ब्लाऊज डिझाईन बाय उषा हिरे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज नेटच्या साडीवरचं ब्लाऊज कसं डिझाईन केलं ते पाहूया. मला तसं म्हणजे हे म्हणजे कटिंगचं व्हिडिओ अपलोड करायचं होतं, पण थोडं घाईत कारण ह्या कस्टमरला जायचं आहे लग्नाला आणि मला तेवढं वेळ नव्हतं की शूट करा. त्याच्यामुळे मी घाईत पटकन हे ब्लाऊज म्हणजे कंप्लीट करून द्यायचं आहे मला. त्याच्यामुळे असं ट्रान्सपरंट गळा घेतला मागचा आणि तसं ह्याला लेस वगैरे लावायची बाकी आहे, पण मला कुंदनची लेस लावायची आहे. ते ब्लाऊज पूर्ण कंप्लीट झाल्यावरच लावायचं नाही, तर मग आधी जर लावलं ना तर फिटिंग करताना मग शोल्डरजवळ खूप सुया तुटतात. शोल्डर किंवा फिटिंगच्या वेळेस प्रॉब्लेम येतो. मग ब्लाऊज पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आणि मग ती लेस लावूया. त्याच्यासाठी मी आता सध्या असा प्लेन गळा ठेवलेला आहे. फक्त मध्ये असं पायपिंग करून घेतली आणि असं हे जिथून ट्रान्सपरंट आहे ना तिथून आपल्याला ते कुंदनची लेस लावायची आहे. आणि आपण बाही अशी घेतली बघा, गळा ट्रान्सपरंट घेतलं, मग बाही पण अशी थोडंसं मध्ये एवढं असतं 3.5 इंचापर्यंत असतं अस्तर लावून घेतलेलं आहे आणि अशी मध्ये ट्रान्सपरंट बाही पण आहे आणि खाली असे मणी लावून घेतले, त्याला असे कार्ड जॉईंट करून घेतले. हे बघा, मागची बाजू अशी दिसते आणि पुढची तसं आपण डबल कटोरीचं घेतलेलं आहे. कारण नेटच्या साड्या असतील किंवा सिल्क साड्या असतील तर आपण प्रिन्सेस कट किंवा डबल कटोरीचंच ब्लाऊज शिवायला पाहिजे असं मला वाटतं. कारण पिनअप वगैरे करताना आपण जर वन साईड पदर घेतलं तरी चालतं, प्रिन्सेस कट किंवा डबल कटोरी असेल तर. आणि कटोरीचं असेल तर मग आपल्याला वन साईड पदर घेतलं की टक्स वगैरे दिसतात, ते चांगलं वाटत नाही. त्याच्यासाठी आपण प्रिन्सेस कट किंवा डबल कटोरीचं असं ब्लाऊज घ्यायला पाहिजे. आता म्हणजे मला हे फिटिंग करायचं बाकी आहे अजून. ब्लाऊज अपूर्णच आहे, पण कटिंगचं म्हणजे व्हिडिओ अपलोड केलं नाही. त्याच्यासाठी मी आधी थोडीशी म्हणजे हे व्हिडिओ दाखवून देते की आपण कसं कसं हे शिवले. हे पुढचं भाग आहे म्हणजे फ्रंटची बाजू. आणि बॅकनेकला तसं लेस वगैरे लावून झालं की खूप छान वाटते. आता आपल्याला असं जरा प्लेन वाटेल तो गळा, आणि साडी तशी सुंदर आहे ही, म्हणून छान मस्त डिझाईन करता येतं. आणि नेटचं शक्यतो ट्रान्सपरंटच गळे चांगले वाटतात असं मला तरी वाटतं. आणि माझ्या बहुतेक कस्टमरना पण ट्रान्सपरंट गळ्या खूप आवडतं, म्हणजे असं घातल्यावर खूप छान वाटतं. असं आपल्याला पूर्ण लेस वगैरे लावून झाली इथं मध्ये फूल काढायचं आणि लटकन लावायची. चला, मग ब्लाऊज कंप्लीट झालं की मी तुम्हाला अजून पुढचे पार्ट आपण कसं जोडून ते ब्लाऊज कंप्लीट झाल्यावर कसं दिसतं ते दाखवणारच आहे. हे बघा, आपण अशा प्रकारे मागची पुढची बाजू पूर्ण कंप्लीट करून घेतलेली आहे, म्हणजे अस्तर वगैरे जोडून शिलाई करून घेतलेली आहे आणि बाही डिझाईन देखील कंप्लीट झालेली आहे. तर आपल्याला आता हे एक एक पार्ट सगळे जोडून म्हणजे ब्लाऊज पूर्ण कंप्लीट करून कस्टमरला द्यायचं आहे. तेही आजच. आत्ता म्हणजे मला 11 वाजता द्यायचं आहे, 11 11:30पर्यंत द्यायचं आहे, कारण त्यांना जायचं आहे लग्नाला. तर हे बघा, आपला ब्लाऊज झालेला आहे कंप्लीट. हे बघा, त्याची बाही डिझाईन अशी वाटते बघा. असं घातल्यावर असं छान वाटेल. असं घातलं ना की असं दिसेल ते. अशा प्रकारे झालेला आहे आपला ब्लाऊज. आणि बॅकनेक बघा असं दिसतं. तेव्हा लेस लावली नव्हती ना. हे बघा, असं वाटतं बघा बॅकनेक. आणि ही स्लीव्स. आणि हे लटकन. हे बघा, फुल असं छान वाटतं. फुलाच्या मध्ये आपण बटनही लावू शकतो आणि असं मणीही लावू शकतो. आता मला अर्जंट द्यायचं आहे, बटन वगैरे तयार करायला तेवढं वेळ नव्हतं, म्हणून मी आता सध्या मणी लावून दिलं. चला तर मग असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर बघा, आपलं ब्लाऊज असं पूर्ण तयार झाल्यावर असं दिसतं. लेस वगैरे लावून झाल्यावर आता हे आपलं ब्लाऊज पूर्ण कंप्लीट आहे. हाताला वगैरे मणी लावून झालेले आहे, गळ्याला लेस लावून झाले, मध्ये फूल काढून झालेलं आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.